रोहित मेटल. मंचर येथील रोहित मेटल्स जे जुन्या भांड्याचं प्रसिद्ध दुकान आहे गेल्या 50 वर्षापासून, म्हणजे आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाच्या समोर जुनी जागा. तर तिथे आलो आहे. त्यांचं 3-3.5 लाख रुपयाचं एकदम भांडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. जी भांड्याची जागा आहे ही समोर दिसते. तर अज्ञात चोरटा आला आणि 3-4 लोकं होती पहाटेच्या वेळेस आणि त्यांनी शटर उचकटून ही चोरी केली आणि तिथे त्यांचा एक सुरक्षा रक्षक होता, परंतु त्यालाही दम दिला आणि त्यांनी शटर उचकटून ही चोरी केली. तर जे CCTV कॅमेरे आहेत इथं आहेत, पण त्याचा DVR सुद्धा त्यांनी चोरून नेला, त्याच्यामुळे त्यांचा पुरावा नाही. परंतु ही भांडी आणि नेमकं काय काय गेलं ते आता आपण समजून घेऊया. काय नाव तुमचं? माझं नाव सुमित पुनामिया. सुमित पुनामिया. काय कशी घटना घडली काय? 2 तारखेला आम्ही इथून कुलूप लावून गेलो. हां 7:30-8 वाजता इथून. हां तो पण काही विषय नव्हता. मग सकाळी 3 तारखेला सकाळी 5:15ला वॉचमॅनचा फोन आला. हां ते आपल्या इथं काही अज्ञात चोरटे आली. हां त्यांनी आपल्या इथून त्यांना हातपाय बांधले हां आणि त्यांनी इथून मटेरियल घेऊन गेलं आहे. मग आम्ही इथे येऊन पाहिलं तर शटर उचकटलेला होता आणि मग आम्ही तात्काळ त्यांना वॉचमॅनने फोन केला होता पोलिसांना हां आणि DVRची मशीन जी होती ती सुद्धा आपली उचकटून नेली त्यांनी इथून. हां आणि कॅमेऱ्याचे फुटेज त्याच्यामुळे आपल्याकडे काय राहिले नाही, पुरावाच राहिला. पुरावा राहिला. त्याच्यामुळे आपण जे काय रीतसर पोलीस स्टेशनला काय काय होतं भांडी ते? आपलं तांब्याची हांडी, हां पितळाची भांडी हां आणि तांब्याचं स्क्रॅप असं आपल्याकडे होतं. रीतसर जे आपण घरगुती गिऱ्हाईकांचं घेतो ते आपल्याकडे होती. ती रीतसर कंप्लेंट देऊन आपण फिर्याद ऑनलाईन कंप्लेंट दिली आहे. हां पोलीस स्टेशन येऊन पथक पाहून गेले ते. पथक सगळे येऊन पाहून गेले, पाहणी केली, पंचनामा केला त्यांनी आणि पद्धतशीर सगळे डिटेल घेऊन गेले. तर पहा, म्हणजे हे जे पुनामी आहे सुमित शेट आहेत, हे अत्यंत जुने, म्हणजे त्यांच्या वडिलोपार्जित हा व्यवसाय आहे. अत्यंत म्हणजे खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर एक 4-5 तालुक्यामध्ये त्यांचं नाव आहे आणि अत्यंत चांगल्या प्रामाणिकपणे ते हा व्यवसाय करतात. परंतु चोरट्यांनी ही संधी साधून त्यांचं 3-3.5 लाख रुपयाची भांडी किंवा जुना ऐवज चोरून नेला आहे. त्यामुळे आता मंचर पोलीस स्टेशननी या संदर्भात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. साधारण 4 चोरटे होते असं वॉचमॅनने सांगितलं आणि त्यालासुद्धा बांधून ठेवलं होतं त्यांनी. त्यामुळं आता पोलीस या संदर्भात योग्य तो तपास करतील आणि हे जे चोरीचं रॅकेट आहे ते पकडण्यास किंवा उद्ध्वस्त करण्यासाठी महत्त्वाची मदत ठरेल.